काय म्हणून आपलं सर्व आहे गाडी कुठे गणपतीचं मंदिर आहे ते अजून गाड आहे ना मग मंदिराचा टायमिंग आहे त्या टाइमला ओपन असतं. मंदिर स्वामी समर्थांचं मंदिर आहे. गणपतीचं मंदिर पुढे. पाणीच नाही आहे यामध्ये. इथे खूप अशा विहिरी आहेत ज्या खाली आहेत. हे एका भटाचं घर होतं आणि एकदा माकडाने त्यांच्या घरात शिरून त्या साईडून निघाला तर तेव्हा ते भटाने घरच सोडलं. त्याचं कारण काय पण? अच्छा, पुढची पिढी वाढत नाही असं कारण आहे. त्यासाठी त्याने पूर्ण ही जागा पण सोडली आणि हे घर पण सोडलेलं. आणि इथे यायच्या आधी आम्हाला खूप लोकांनी, गावातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही इथे येऊ नका कारण इथे बिबटे आणि वाघ आहे, त्यांची भीती आहे. आणि त्यांना 2 पिल्लंसुद्धा झालेत आता. तरीही इथे कोणीच नाही आहे आणि फक्त आम्ही आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी. तरीसुद्धा आमचं धाडस एवढं आहे. इकडे असे आंबे पडलेत. रसायता काय नाव याचं? रायता. दाखव काकीने, दाखव. काकी सांगते आंब्याचं रायतं बनवतात ना, त्याचे आंबे. रायता. वास छान येतो. रायता बनवतात त्याचा. आणि ह्याची साईज एवढीच असते, याच्यापेक्षा मोठी वाढत नाही कधी. सुगंध छान येतो. पण मंदिर सुद्धा बंद आहे वाटतं ना. हे जे मंदिर आहे ते स्वयंभू मंदिर आहे गणपती बाप्पांचं. इथे स्वतःच मूर्ती तयार झालेली होती गणपतीची. मंदिरात येऊन खरंच किती एकदम प्रसन्न वाटतं. इथे चालू शकतो का? मस्त झालं काय आलं? तुम्हाला आवडली? या हा त्याला प्यार करते बघ असा. कॅट क्यूटी. तर आता आम्ही इथे खातोय आमचे स्पेशली तोडून आणलेलं आंबा म्हणजे कैरी. आणि मी इथे बनवलेला मसाला आहे, ह्याच्यामध्ये डिप करूया आणि एन्जॉय करूया. तर रात्री कोकणामध्ये हा सीन असतो. आणि लिटरली आपल्याला हे असं टॉर्च घेऊन जायचं आहे.
माझ्याकडे दाखव. सो आम्ही रात्रीचा खेळ करायला निघालोय आता. तर आम्ही थोडंसं फक्त वॉक करायला निघालोय आणि खरंच गाईज भीती वाटते थोडी एवढा अंधार बघून. गाडी चालवताना गाडी समोर लेफ्टला ठेवायची गाडी आपल्याला काय नाही कसे. आता आम्ही ऑमलेट बनवतोय चुलीवरती. मला एवढं जमत नाही पण मला थोडं थोडं माहिती आहे. माझी मम्मी करायची. आता कसं भेटतं मग ते ह्याला उलटणी बोलते मी, ते नाही का त्याच्याने अंडा फाटतो ना, त्या अंडा फाटणारच नाही. आम्हाला ते ऑमलेट जमलं नाही आहे म्हणून आम्ही आता त्याची भुर्जी बनवून टाकली आहे. चुलीवरचं ऑमलेट खायला या तुम्ही पण आमचं. तर आम्ही आता टेस्ट करतो आमची भुर्जी. काका कशी झाली भुर्जी? ऑमलेट भुर्जी चुलीवरची भुर्जी. हां तर टेस्ट करून याच्याकडनं घ्या ना. खाऊन बघ काय वाटतं स्वराज कशी झाली? खाऊन बघ. तो तर खातच असेल, इकडेच आहे तो. काय वाटलं भुर्जी खाऊन तुम्हाला? कसं वाटतंय? व्हिडिओमध्ये सांगा. व्हिडिओमध्ये सांगा आम्हाला. म्हणजे भुर्जी खाल्यावर माझी फेवरेट डिश म्हणजे भुर्जी. मला अंडा म्हणजे खूप आवडतं. अंडा म्हणजे ना चुलीवरचं कसं वाटतं? मस्त. चुलीवरचं मस्तच वाटतं खायला. आम्ही पण चुलीवर भागतो. हो. कसं वाटलं स्वराज अंडा? मस्त वाटलं. लाईक और शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि रोज अंडे खा. आणि रोज अंडे खावा. तुमच्या मालवणीमध्ये कसं बोलणार? बोल त्याला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि रोज अंडे खायला विसरू नका. येऊ का नाही तुका? की तुम्ही जरूर लाईक करतालाय आमचं ऑमलेट बघून कसं तुका वाटतं? नाही येऊ तू रे कोकणी भाषा असं. नाही येऊ तुले. आम्ही शिकतले, तुम्हाला नाही येऊ तुले. केतन तू बोल. तो गाव वजरात या आमच्या चुलीवरला आमलेट पाव असा. तुम्ही जर व्हिडिओ बघला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या झाडाला बघा किती आवळे आहेत. तुम्हाला झाड मामींच्या घरी आलोय.
तर हा आहे वेंगुर्ला ना मच्छी मार्केट. इथे मच्छी मार्केट आहे आणि हा इथे समोर बीच आहे. वेंगुर्ला बंदर फिशिंग करतायत बघ ते. इथे मासे बघ केवढे. खेकडा, तो बघ खेकडा. आम्ही ते आता ट्राय करतोय पाणीपुरी. असं करायचं जरा. ते नका, ते कमी टाका. रोज गोल्ड. सो हा इकडे यांच्याकडे होता मलाई फ्लेवरचा गोळा. आम्ही ट्राय करतो. ठीक आहे. मला ना मस्त आहे. पाय पण सांभाळ, नारळ पडला तुझ्या पायावर पडेल. काढ एवढी काय पडलं तिकडे गाजर पडलं. अजून एकदम तुझं जातं अजून